राधे राधे. आज आहे क्लासचा दिवस 13वा आणि आज आपण पोपट कसे ड्रॉ करायचे, हाऊ टू ड्रॉ पॅरोट्स इन मेहंदी डिझाईन हा टॉपिक आपण कवर करणार आहोत. सुरुवातीला एक ड्रॉप शेप मी स्लँटेड पोझिशनमध्ये डायरेक्शनमध्ये ड्रॉ केलेला आहे. पुन्हा एक ड्रॉप शेप त्या आतमध्ये ड्रॉ करून घेतलेला आहे. जर अप्पर साईडला तुम्ही सॉफ्ट कर्व लाईन ड्रॉ करून त्याच्यासमोर एक सर्कल आणि दाखवल्याप्रमाणे कोक्स ड्रॉ केली असेल तर तुमचा हेड आणि कोक्स ही रेडी होत आहे. त्यानंतर गळ्यामध्ये असलेला हा पट्टा किंवा बेल्ट, उरलेला डोळ्याचा ड्रॉप हा कंप्लीट करून रिमेनिंग बॉडी देखील बोल्ड करून घेतलेली आहे. ज्या पद्धतीने तुम्ही पिकॉक ड्रॉ करता त्याच पद्धतीने हा पॅरोट देखील ड्रॉ करायचा आहे. फक्त दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तर पिकॉकमध्ये आपण पिसारा ड्रॉ करतो आहे आणि पॅरोटमध्ये आपण पिसारा ड्रॉ करत नाही. इथे फक्त त्याचे पंख ड्रॉ करतो आणि फोक्स आणि डोकं हे वेगळ्या पद्धतीने काढलं जातं. त्यावरूनच ओळख होते की तो पॅरोट आहे की तो पिकॉक आहे आणि फेदर पण आहे आयडेंटिफिकेशनसाठी. पुन्हा मी एक ड्रॉ केलेला आहे आणि जेव्हा तुम्ही ड्रॉ करता त्याच्या एक्झॅक्टली अप्पर साईडला जर तुम्ही हेड ड्रॉ केलात त्यानंतर तिथून पुन्हा डाऊन साईडला हेडच्या तंतोतंत खाली असं पॅरोटची बॉडी संपवायची आहे. गळ्यामध्ये एक नॉर्मल बेल्ट जसं पहिल्या पॅरोटमध्ये दाखवलं आहे आणि दुसऱ्या पॅरोटमध्ये एक बॉर्डर लाईन इथे डिझाईन केलेली आहे. व्हरायटीज ऑफ पॅरोट्स बघतो आहे आपण. त्यानंतर पंख, पहिला पंख आपण बोल्ड केलेला होता तर दुसऱ्या पंखामध्ये आपण लाईट डिझाईन ड्रॉ केलेली आहे. ह्या पद्धतीने आता ड्रॉ करूयात त्याची शेपूट ड्रॉ करताना किंवा शेपटी ड्रॉ करताना एक व्ही शेप, पुन्हा एक आतमध्ये व्ही शेप, त्यामुळे दोन्ही बाजू स्प्लिट होतात आणि लेफ्ट अँड राईट साईड आपण बोल्ड करत आहोत. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हा पॅरोट डिझाईन करू शकता. जर पिकॉक डिझाईन करण्यासाठी जसं तुम्ही करता आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर नक्कीच तुम्ही फार फ्री हँड ठेवून तुम्ही हा पॅरोट डिझाईन करू शकता. जसे की पिकॉकमध्ये लेफ्ट साईड फेसिंग आणि राईट साईड फेसिंग आहे त्याच पद्धतीने पॅरोटमध्ये देखील लेफ्ट आणि राईट साईड फेसिंग असायला हवी आहे. त्यामुळे ही अनादर साईड मी इथे डिझाईन करत आहे. अनादर साईड डिझाईन करताना मी रिमेनिंग जी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये मी कंटिन्यू स्कॅलप डिझाईन करते. सेकंडमध्ये आपण बॉर्डर लाईन ॲड केली होती. फर्स्टमध्ये आपण टोटली तो बोल्ड केला होता आणि थर्डमध्ये मी कंटिन्यू हम्प्स ड्रॉ करून आतील पंखामध्ये काही यू शेप ड्रॉ करून वर्टिकल लाईन्स डिझाईन केलेली आहे. शेपूट तुम्ही दोघांमध्ये पण बघितली असेल तर व्ही शेप आपण घेतला होता, पण ह्या पॅरोटमध्ये मी काही हॉरिझॉन्टल लाईन्स ड्रॉ करून त्यांना स्प्लिट केलेले आहेत आणि ह्या लाईन्स तुम्हाला बोल्ड करायच्या आहेत. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता. हा तिसरा पॅरोट आपला डिझाईन करून झालेला आहे. आता जेव्हा तुम्ही पॅरोट कधी आणि कुठे वापरायचा आहे तर तुम्हाला तो ब्रायडलमध्ये तुम्ही यूज करू शकता, एंगेजमेंटमध्ये यूज करू शकता आणि ट्रेडिशनल डिझाईनमध्ये देखील तुम्ही पॅरोट यूज करू शकता क्लायंटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. पुन्हा एक पॅरोट डिझाईन केलेला आहे आणि हा थोडा मोठा शेप घेतलेला आहे, आकार मोठा घेतलेला आहे. त्यामुळे आकार मोठा असल्यामुळे मल्टिपल 2 बॉर्डर लाईन इकडे डिझाईन करून आतमध्ये डोकं तुम्ही जे दाखवतो आहे आपण ते सिम्पली तुम्ही असंही दाखवू शकता. जर बोल्ड करताना हाताचा बॅलन्स बिघडत असेल तर. शेपूट ड्रॉ करताना पहिल्या 3मध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण प्रॉपर शेपटी काढून त्याच्यामध्ये स्प्लिटर ॲड केले होते, पण चौथ्यामध्ये मी इथे वाईन्स ॲड केलेली आहे. हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे व्हिज्युअलाइज ड्रॉइंगचं. सेकंड वन आपण पंखांना तुम्ही बघितलं, जो पंख आपण एक काढत आलो आहे त्या पंखामध्ये आपण काही डिझाईन्स तयार केल्या किंवा डिरेक्टली आपण त्याला बोल्ड केलं, पण हा पंखाला मी हम्प्स इथे डिझाईन केलेली आहे. काहीतरी नवीन शिकायला मिळतं आहे आणि
उरलेल्या बॉडीमध्ये ह्या पद्धतीने पाने डिझाईन केलेली आहेत पानं. त्यामुळे असंही तुम्ही करू शकता. हे इकडे मला तुम्हाला दाखवायचं होतं. जे ब्रिक्स आपण शेपटीमध्ये केले होते तिसऱ्यामध्ये, तेच आता आपण पंखामध्ये ॲड करतो आहे. आता पुन्हा एकदा शेपूट ड्रॉ करताना व्ही शेप करून दोन्ही बाजू बोल्ड केलेल्या आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा. आता पॅरोट तर काढले, पण ते एक्झॅक्टली कसे बसताना दाखवायचे तर यासाठी मी इथे काही फांद्या ड्रॉ केलेल्या आहेत. आणि ह्या फांद्या तुम्ही जर ह्याच पद्धतीने काढून जर बोल्ड केल्या तर आपल्याला असं दाखवता येईल की त्या फांदीवरती तो पोपट जो आहे तो बसलेला आहे. फांद्या काढून काही वेली देखील तुम्ही दाखवू शकता. पानांची वेल इथे मी डिझाईन केलेली आहे. ह्या वेली त्यानंतर पुन्हा झाडाची फांदी डिझाईन केलेली आहे. पुढे येऊन मी कॉमा घेत आहे आणि कॉमामध्ये देखील आपण वाईन्स डिझाईन करतो ते इकडे दाखवलेलं आहे. आणि सेम मी पुढे पण कंटिन्यू करणार आहे. ते तुम्हाला जर झाडाची फांदी एम्प्टी ठेवायची असेल दुसऱ्या पिकॉकच्या खाली तुम्ही बघू शकता, तर ती एम्प्टी देखील ठेवू शकता आणि बोल्ड पण करू शकता. तिसऱ्या आणि चौथ्याच्या मध्ये काढलेली ही वाईन्स पण तुम्ही डिझाईन करू शकता. अत्यंत सुंदर आणि छान दिसणार आहे. दुसरी काढलेली फांदी आपण बोल्ड करून घेऊयात. जर तुम्हाला ती एम्प्टी ठेवायची असेल किंवा लाईट शेडमध्ये जरी तुम्हाला डिझाईन करायची असेल तरी तुम्ही ती डिझाईन करू शकता. पाचव्यामध्ये पुन्हा मी फांदीचाच प्रकार दाखवणार आहे आणि या पद्धतीने फांदी काढून तुम्ही खूप सुंदर अशा पद्धतीने बसलेले पिकॉक्स ब्रायडल मेहंदीमध्ये डिझाईन करू शकता. पिकॉकची हाईट पण किती असायला पाहिजे तर पिकॉकची हाईट ही 3 सेंटीमीटरमध्ये असायला हवी आहे आणि 3 सेंटीमीटरमध्ये तुमचा पूर्ण पॅरोट जो आहे तो डिझाईन झाला पाहिजे. या पद्धतीने आपण शेवटपर्यंत सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण फांदी डिझाईन केलेली आहे. आय होप तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस लेक्चर. लव यू ऑल.